भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला यांनी ॲक्झिओम 4 या अंतराळ मोहिमेमध्ये तब्बल 18 दिवसाचा प्रवास करत त्याच पृथ्वीवरती परतलेले आहेत। खरं तर हा भारतीयांसाठी अगदी अभिमानाचा क्षण आहे, गौरवाचा क्षण आहे। आज या सर्व गोष्टीवरती चर्चा करण्यासाठी अंतराळ तज्ञ लीना बोकील मॅडम सध्या आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत। भारत वरून कसा दिसतोय तर सारे जहां से अच्छा असं राकेश शर्मा यांनी एक हे गौरव उद्गार काढलेले होते। आणि आज अनेक दिवसानंतर अनेक वर्षानंतर शुभांशु शुक्ला हे खरं तर पृथ्वीवरती परतलेले आहे। आपल्या सर्वांसाठी अभिमानाचा क्षण आहे। काय वाटतंय, काय मनात भावना आहेत? हो, बरोबर आहे। 41 वर्षांनंतर कॉस्मोनॉट राकेश शर्मा सर जेव्हा रशियन मिशनमधून सल्यूटमधून गेले होते, इंडो रशियन मिशनमधून, तर त्यानंतर आज म्हणजे इतके वर्ष गेले निघून आणि आज एक भारतीय जे इंडियन एअरफोर्सचे पायलट शुभांशु शुक्ला हे स्पेसमध्ये जाऊन आले आणि ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे। कारण एकतर ते पुण्यामधल्या NDAमध्ये त्यांचं पहिलं प्रशिक्षण झालं आणि BSc आणि मास्टर्स IISc बँगलोरमधून केलं एरोस्पेसमध्ये। त्यानंतर इंडियन एअरफोर्समध्ये ते पायलट म्हणून निवड झाली त्यांची, कॉम्बॅट म्हणजे फायटर प्लेन आणि टेस्ट पायलट म्हणून। आणि काही वर्षांपूर्वी 4 वर्षांपूर्वी इंडियन एअरफोर्सचे इतर 3 पायलट्स आणि शुभांशु शुक्ला यांची निवड इस्रोच्या गगनयान मोहिमेसाठी झाली आणि त्यावेळेला त्यांची ट्रेनिंग सुरू झाली, रशियामध्ये झाली। इंटेन्सिव्ह ट्रेनिंग असते ही आणि म्हणूनच ते ॲस्ट्रोनॉट किंवा अंतराळवीर म्हणून त्यांची निवड झाली। आता आपण त्यांना गगननॉट किंवा व्योमनॉट म्हणू शकतो। तर ॲक्झिओम 4 मिशन जेव्हा ठरली, नासा, ॲक्झिओम प्रायव्हेट खाजगी कंपनी आणि स्पेसएक्सचं रॉकेट आणि हे यान ड्रॅगन कॅप्सूल आहे आणि इस्रोचा त्याच्यामध्ये सहभाग, ही खूप मोठी अतिशय महत्त्वाची गोष्ट होती। कारण खूप मोठी रक्कम देऊन कितीतरी कोटी रुपये इस्रोने त्यांना दिलेले आहेत आणि मग आपलं रिप्रेझेंटेशन केलं कॉस्मोनॉट किंवा ॲस्ट्रोनॉट शुभांशु शुक्ला यांनी। तर 18 दिवस त्यांनी स्पेस स्टेशनमध्ये अनेक प्रकारचे 7 प्रयोग केले आणि इतर गोष्टी पण रुटीनमध्ये असतात, फक्त प्रयोग नाही। तर खाणं, एक्सरसाइज आणि डेली रुटीन असं स्पेस स्टेशनमध्ये करावं लागतं। ही त्यांच्यासाठी प्रथमच वेळ होती आणि भारतीय नागरिक म्हणून ते पहिलेच अंतराळवीर आहेत जे स्पेस स्टेशनमध्ये जाऊन आले। आज स्प्लॅशडाऊन झाल्यानंतर प्रशांत महासागरमध्ये यान उतरलं आणि ते या मोहिमेचे पायलट असल्यामुळे अतिशय महत्त्वाचा रोल होता त्यांचा। म्हणजे जाताना डॉकिंग आणि येताना अनडॉकिंग जे काल झालं आणि ती क्रुशियल मॅन्युवरिंग असते आणि मग नंतर मॅन मशीन कॉम्बिनेशन असतं। मग ते यान खाली पृथ्वीकडे येत असताना एकीकडे गुरुत्वाकर्षण स्ट्रॉंग असतं, त्या यानला ओढत असतं आणि एकीकडे ब्रेकिंग, एअर ब्रेक म्हणजे करावे लागतात, त्यांचे थ्रस्टर्स काम करतात आणि मग 2 मोठे पॅराशूट उघडतात आणि मग त्यानंतर त्याचा वेग इतका कमी केला जातो कारण स्पेस स्टेशनमध्ये 18,000 च्याहून जास्त स्पीडने फिरत असतं आणि जवळजवळ 28,000 किलोमीटर/आवर असा वेग असतो आणि तो ऑर्बिटल स्पीड कमी करत करत आणून जेव्हा पृथ्वीचं वातावरण आहे इथे रिएंट्री करतात, तर तेव्हा अतिशय महत्त्वाची किंवा क्रुशियल मॅन्युवरिंग असतं आणि एकतर ॲटमॉस्फिअरमध्ये ऑक्सिजन आहे आणि पेट घेऊ शकतं, त्यामुळे तिथे ॲक्सिडेंट्स होतात। तर हे सगळं आज अचूकपणे पार पाडलं आणि सुदैवाने ही मोहीम यशस्वी झाली आणि हे ॲस्ट्रोनॉट व्यवस्थित खाली आले। रिस्क फ्री किंवा फुल प्रूफ होतंच, पण तरी देखील पायलटचा रोल खूप मोठा असतो आणि मग हळूहळू 18,000 फीटवर आल्यानंतर त्याचा वेग इतका कमी केला आणि मग अजून ते 4 पॅराशूट उघडल्यानंतर तो अगदी कमी स्पीडने खाली उतरला आणि अलगदपणे स्प्लॅशडाऊन ज्याला म्हणतात म्हणजे पाण्यात उतरला। मग पाण्यातून त्यांना बाहेर आणलं, स्पेशल बोट असतात स्पेसएक्सच्या आणि मग त्यांना स्ट्रेचरमधून बाहेर काढून आता जमिनीवर म्हणजे कॅलिफोर्नियाच्या कोस्टवर आणलेलं आहे। खरं तर आता हे जी अंतराळ मोहीम होती ही किती म्हणजे वेगवेगळ्या अंतराळ मोहिमेमध्ये वेगळे प्रयोग झाले आहेत, हे प्रयोग किती फायदेशीर ठरणार आहेत म्हणजे अभ्यासाच्या दृष्टीने असतो आणि या मोहिमेत काय प्रयोग करण्यात आलेले होते? खरं तर 7 प्रयोग हे लाईफ सायन्सचे आहेत आणि विज्ञान म्हणजे हा सेंटर एक आहे त्यांचा। तर जे जेवण आपण नेतो फूड
नेतो ते तिथे जास्त दिवस टिकत नाही किंवा अधिक दीर्घकाळासाठी जेव्हा अंतराळवीर जातात किंवा मून बेस किंवा कॉलनी असेल तर आपल्याला आपलंच जेवण किंवा पीक आणि कृषी सिंचन करावं लागेल. तर त्या दृष्टिकोनातून त्यांच्याबरोबर धारवाड युनिव्हर्सिटी कृषी विद्यापीठ आणि IIT धारवाडकडून एक प्रोजेक्ट दिलेला होता. आणि छोटी गोष्ट म्हणजे इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे मटकी आणि मूग ज्याला मोड येतो आणि मेथी, तर हे त्यांच्याबरोबर घेऊन गेलेले होते आणि खरंच त्यांचे प्रयोग सक्सेसफुल झाले, यश मिळालं. आणि विविध प्रकारचे होते. एक वॉटर बेअर सूक्ष्म जीवजंतू जे एक्स्ट्रीम कंडिशनमध्ये पृथ्वीवर राहतात, मग ते पृथ्वीपासून लांब राहिल्यावर स्पेसमध्ये जगतात का वगैरे असे पण प्रयोग होते. एक होता सायकॉलॉजीचा, म्हणजे मेंदूवर किंवा आपल्या थिंकिंगवर, विचार करण्याची आपली क्षमता म्हणजे कसा प्रभाव होतो डिजिटल किंवा आपला मोबाईलचा स्क्रीन किंवा लॅपटॉपच्या स्क्रीनचा इफेक्ट कोणत्या प्रकारचा आपल्या ब्रेनवर आणि थिंकिंगवर होतो, असे पण होते प्रयोग. आणि वेगवेगळे हे प्रयोग करून ते सक्सेसफुली कंडक्ट करून आलेले आहेत. एक होता मसल लॉस होतो, म्हणजे स्पेसमध्ये गेल्यानंतर आपण चालत फिरत नाही, त्यामुळे ती सवय जाते आणि स्पेसमध्ये असं म्हटलं जातं की कॅल्शियम कमी होतं, डिप्लिशन किंवा मसल ॲट्रोपी म्हणतात, म्हणजे स्नायू वीक होतात. तर हा कोणत्या प्रकारचा खराच इम्पॅक्ट होतो किंवा इफेक्ट होतो, प्रभाव पडतो, खराच असतो का आणि कितपत असतो तो, हा सगळा प्रभाव. आणि मी म्हणते तसं हे सगळे प्रयोग का करावे लागले, भारतासाठी ही पहिलीच वेळ आहे. आणि येणाऱ्या काळात गगनयान मिशन जी अनमॅन्ड आणि मग 4-5 वर्षानंतर मॅन मिशन होणार आहे, मानवी मोहीम, तर आपलं स्वतःचं भारतीय अंतरिक्ष स्थानक जे आपण गगनयान स्पेसमध्ये पाठवणार आहोत, हे अगदी स्वतःचं आपलं आहे. आत्मनिर्भर भारत या दिशेने आपण काम करून सगळं होमग्रोन, सगळी टेक्नॉलॉजी किंवा मेक इन इंडिया सगळं भारतात बनवलेलं आहे. तर हे अंतराळवीर देखील आपलेच आहेत. फक्त सुरुवातीची ट्रेनिंग त्यांची मॉस्कोमध्ये झाली आणि इंडियन एअरफोर्स, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड आणि इस्रो आणि इतर अजून काही इन्स्टिट्यूशन्स आहेत, R&D इन्स्टिट्यूशन्स, त्यांचा सहभाग आहे. तर या मोहिमेचा आता जो रिझल्ट येईल आणि याचे प्रयोग करून झाल्यानंतर यशस्वी झालेलेच आहेत, पण त्याचे अजून काही रिसर्च पेपर्स पब्लिश होतील. याचा नक्कीच फायदा आपल्या येणाऱ्या काळात या फ्युचर ॲम्बिशियस मिशन गगनयानसाठी होणार आहे. खरं तर राकेशजी शर्मा असतील, त्याचबरोबर ते आत्ता शुभांशू शुक्ला, खरं तर या अंतराळवीरांची अंतराळामध्ये असणारी ही यशस्वी झेप, खरं तर या सर्व दृष्टिकोनाकडून तुम्ही कसं बघता की भारतातल्या अंतराळवीरांची ही यशस्वी झेप आहे ती आगामी काळात अनेकांना प्रेरणा देणारी आहे, तर तुम्ही या सर्व गोष्टीकडे कसं बघता? हो, नक्कीच. एकतर मी एकदा नील आर्मस्ट्रॉंग, बझ ऑल्ड्रिन, जे चंद्रावर माणूस जो जाऊन आलेला आहे, या अशा लोकांना भेटली आहे. आणि तसेच कॉस्मोनॉट राकेश शर्मा सरांना अनेक वेळेला भेटते मी. तर दरवेळेला भेटल्यावर एक वेगळीच ऊर्जा आणि एक वेगळीच प्रेरणा मिळते. आणि नक्कीच शुभांशू शुक्लामध्ये ते क्वालिटीज आहेत आणि ही इज अ रिअल लाईफ हिरो. आता ते नॅशनल हिरो बनलेले आहेत. आणि छोट्या मुलांना खरं तर असे एक रोल मॉडेल, एक डोळ्यासमोर अशी व्यक्ती आता आहे की ज्यांची हिरोसारखी हे केली पाहिजे. नाहीतर आपल्या इथे लहान मुलांची आता अशी आहे वेळ आली की फिल्म स्टार्सना आपण हिरो वर्शिप करतो, आपण म्हणतो लहान मुलं. तर असे अंतराळवीर जे असतात ते खरे शूरवीर असतात, योद्धासारखेच. आणि स्पेसमध्ये जाणं सोपं नाही. हर घटकेला आव्हानं आहेत, चॅलेंजेस आहेत, रिस्की आहे. तरी देखील ते 18 दिवस तिथे स्पेस स्टेशनला जाऊन काम करून त्यांचे प्रयोग करून परत आलेले आहेत. तर ही नक्कीच मोठी गोष्ट आहे, अभिमानाची गोष्ट आहे. हा ऐतिहासिक क्षण आहे खरं तर भारतासाठी, त्यांना वैयक्तिक, त्यांच्या स्वतःसाठी पर्सनल लाईफमध्ये सुद्धा. कारण लखनौच्या शाळेतले त्यांचे टीचर्स आणि IIScचे प्रोफेसर्स नेहमी सांगत असतात की हे असे आहेत शुक्स की हार्डवर्किंग, दरवेळेला त्यांना वेगवेगळ्या रूपात पाहिलेलं आहे. वेगवेगळे प्रयोग करताना वेगवेगळे रोल, म्हणजे ॲज पायलट, फायटर पायलट किंवा मग टेस्ट पायलट,
आता गगनयान किंवा या मोहिमेचे पायलट म्हणून, तर ही इज फुल ऑफ एनर्जी, ऊर्जा आहे त्यांच्यामध्ये आणि इंटेलेक्च्युअली आणि हिरोईक. कारण एकतर हे जे ॲस्ट्रॉनॉट्स असतात ना, ते पायलट्स मोस्टली आपण सिलेक्ट करतो, तर रिफ्लेक्सेस स्ट्रॉंग असतात आणि फास्ट रिॲक्ट करून ते पटकन डिसिजन घेतात. कारण जर काही संकट आले तर लगेच सामोरं जाऊन आणि तिथे जाऊन ॲडजस्ट करणं, हे वातावरण जे स्पेसमध्ये वेगळंच आहे. कारण गुरुत्वाकर्षण नाही आहे, झिरो ग्रॅव्हिटीमध्ये त्यांना ॲडजस्ट करावं लागतं, शरीराला, मानसिकता, या सगळ्या गोष्टी ते पटकन ॲडजस्ट करतात. म्हणजे जाण्याच्या पूर्वी आणि तिथे राहिले ती एक गोष्ट, म्हणजे तो एक टप्पा. आणि परत आल्यानंतर आता पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करावी लागेल. शरीराला किंवा ब्रेनने सिग्नल द्यायला पाहिजे की आता तुम्ही परत पृथ्वीवर आलात. चालणं, फिरणं, बसणं, परत खाणं. तिथे काय होतं, स्पेसमध्ये चमचा धरला असेल तर तो सोडला तरी खाली पडत नाही. तर आता काही जण असं सांगतात की ॲस्ट्रॉनॉट्स आम्हाला सांगतात त्यांचे अनुभव की परत आल्यावर अशी गोष्ट, कप वगैरे सोडून दिला, त्यांना वाटतं आपण अजून स्पेसमध्ये आहोत. तर ही सगळी मानसिकता आणि आता परत आल्यानंतर त्यांना क्वारंटाईन करून 7 दिवस त्यांना रिहॅब आणि हे सगळं करून पुन्हा नव्याने सुरुवात करावी लागेल. आणि ते परत त्यांच्या शहरात लखनौला जाऊन फॅमिली आणि परिवार आणि आई वडील सगळ्याच जणांना अभिमान वाटतो, त्यांच्या मिसेसना. तर अख्खे परिवार म्हणजे सगळेच जल्लोष करत होते मगाशी पाहिलं स्क्रीनवर. तर ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. आणि पुन्हा एकदा भारताचे आणि शुभांशू शुक्लांचे, इस्रोचे खूप खूप अभिनंदन आणि बेस्ट विशेस फॉर हिज फ्युचर मिशन्स. देशाचं नाव अभिमानाने उंचावणारे शुभांशू शुक्ला यांची अंतराळ मोहीम निश्चितच सर्व भारतीयांसाठी एक प्रेरणादायी आहे, ऊर्जादायी आहे आणि हा ऐतिहासिक क्षण आहे, अशी प्रतिक्रिया अंतराळ तज्ज्ञ लीना बोकील यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामॅन नागेश मर्गेसोबत लक्ष्मण जाधव, TVNN मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.